रेसिपीज विथ तारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आहे ना चवळीची खूप अशी छान भाजी बनवणार आहे, जसे आचारी करतात त्या पद्धतीनं। तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करू। बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य। मी तर इथे ना एक मोठी वाटी चवळी घेतली होती, ती भिजवून आणि कुकरला अशा शिट्ट्या करून घेतल्या, उकडून घेतली। त्यासाठी इथे ना हळद पावडर घेतली, कांदा लसूण मसाला, घरचं काळा तिखट आहे, धना पावडर आहे, चवीनुसार मीठ आणि गूळ घ्यायचा आहे आपल्याला थोडा, कोथिंबीर आहे, आलं लसणाची अशी पेस्ट करून घेतली, टोमॅटो एकदम बारीक चॉप केला, कांदा पण थोडा जास्तच घेतला आहे बारीक चॉप करून। फक्त कढई गरम करून घेतली मी, त्यामुळे 2 चमचे तेल घालून घेते। तेल घातलं आहे ना आपल्याला त्यामध्ये ना हा कांदा आहे ना परतून घ्यायचा आहे। कांदा आपण एकदम बारीक चॉप केला, त्याच्यामुळे त्याला जास्त काही वेळ लागत नाही परतायला। थोडा ब्राऊन असा कलर झाला का त्यात सोनेरी, मग त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। खूप छान अशी जशी आचारी बनते ना त्या पद्धतीने आपली ही चवळीची उसळ तयार होती। कांदा पण छान परतून झाला आहे, त्यामध्ये हा टोमॅटो घेतला आहे ना बारीक करून तो पण टाकायचा। टोमॅटो आणि कांदा आहे ना आपल्याला एकदम अशी बारीकच करायचं आणि याचा ना असा मसाला तयार झाला पाहिजे, तेव्हा आपली चवळीची उसळ एकदम छान अशी टेस्टी। आपण जर तो जाड जाड कापला ना तर मग त्याचा मसाला एवढा खास तयार नाही होत। आता हे पण आपल्याला 2-1 मिनटं परतून घेऊ, त्यामध्ये थोडं मीठ टाकू म्हणजे कांदा आहे ना लवकर याच्याबरोबर शिजला जाईल कांद्याबरोबर टोमॅटो। आता कांदा टोमॅटो चांगलं परतून झालं, त्यामध्ये आपण हे आलं लसूण घेतले ते टाकून घेऊ। ते पण आपल्याला 2-1 मिनटं ठेवून घ्यायचे त्यामध्ये परतून। त्यानंतर मग आपल्या यामध्ये ना आपण जे मसाले घेतले ते सगळे मसाले घालून घ्यायचे। तिथे मी कांदा लसूण मसाला घालते, त्यानंतर हे घरचं काळा तिखट आहे, धना पावडर, हळद पावडर। आता हे ना चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला येते, आणि यामध्ये ना आपण थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं चांगलं आहे असं घट्टसर असा हा मसाला बनवून घ्यायचा आहे। थोडं परतून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं। आता मी थोडं पाणी घालते आणि हा मसाला ना थोडं 5-1 मिनिटं ना चांगला शिजवून देते। आता आपला मसाला परतून झाला, थोडी कोथिंबीर यामध्येच टाकू। त्यानंतर आपण जे मटकी घेतली ना बॉईल करून ती टाकायची, चवळी मी थोडी ना सरभरीतच करणार, जास्त असं नाही केलं पाणी नाही ना, सुकी सुकीच भाताबरोबर चपातीबरोबर खायला ना एकदम छान अशी लागते। थोडी ना 2 ते 3 मिनटं आपल्याला मसाल्याबरोबर छान अशी परतून घ्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला लागेल तसं प्रमाणात पाणी ॲड करायचं। परतून झाली मसाल्याबरोबर आपली चवळी, त्यामध्ये ना आता आपण पाहिजे तेवढं पाणी असं ॲड करायचं। एवढं ॲड केले पाणी कारण मला थोडी अशी घट्टच ठेवायची आणि आपल्याला ना 5 ते 1 मिनटं आहे ना चांगली उकळून द्यायची। त्यामध्ये आपण हा गूळ घेतला आहे, तो गूळ टाकायचा आहे। मग तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तर काही चालेल, पण त्याच्यामुळे टेस्ट छान येते आपल्याला। तर 5-1 मिनटं आपली भाजी छान अशी उकळी आली, तुम्ही बघू शकता, आणि आपले ना चवळीची उसळ तयार झाली। तर आपली गरमागरम अशी चवळीची उसळ तयार झाली। आणि पावसाळ्यात कसे भाजीपाला कमी असतो तर कडधान्य त्यापासून करायची रेसिपी भरपूर छान आहे। तुम्ही पण अशी करून बघा, चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान अशी लागते। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू अशा नवीन रेसिपी बरोबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।